नमस्कार मित्रांनो, तर मालिकेत आज आपल्याला असं बघायला मिळणार आहे की यश आणि कावेरी यांचं फायनली लग्न झालेलं असतं। कावेरी आता सगळ्यांसमोर यशचा हात पकडते आणि त्याला म्हणते, चला नवरोबा, आपण संसाराला आता रीतसर सुरुवात करूया, कारण आपलं लग्न आता झालंय, त्याच्यामुळे चला आपल्या रूममध्ये चला। आणि ती सगळ्यांसमोर यशचा हात पकडून त्याला घेऊन जाते आणि सगळेजण बघतच राहतात। इकडे रूममध्ये आल्यानंतर यश आणि कावेरी एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि ते खूप खुश असतात। कावेरी म्हणते, यश, फायनली आपलं लग्न झालं आणि आपण आपला जो प्लॅन केला होता तो वर्क करून दाखवला। यश म्हणतो, हो बरोबर आहे तुमचं, आणि त्याला सुद्धा खूप आनंद झालेला असतो। ते एकमेकांना घट्ट मिठी मारतात। तेवढ्या तिथे यमुना आणि पौर्णिमा आलेली असते। दरवाजाच्या बाहेर उभं राहून ते सगळं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असतात, कारण त्यांना अजूनही यशवरती डाऊट असतो। तेवढ्यात यशच्या लक्षात येतं की बाहेर कोणीतरी उभा आहे। तो कावेरीला इशाराने सांगतो की बाहेर यमुना दिदी उभी इथे, आणि कावेरी यश परत आता नाटक करायला लागतात। ते एकमेकांशी भांडताय असं ते दाखवतात। आता यश म्हणतो, कावेरी, तुम्ही माझ्या रूममध्ये कसं काय आलात? तुम्ही हिंमत कशी केली? अहो, मी तुम्हाला माझी बायको मानतच नाही, हे लग्नच मानत नाही, मी तुम्हाला कधीही स्वीकारणार नाही। कावेरी म्हणते, यश, तुम्ही जरी स्वीकारलं नाही तरी काय झालं, पण आपलं लग्न झालेलं आहे, त्यामुळे तुमच्या प्रत्येक गोष्टीवरती आता माझा अर्धा हक्क आहे, कारण मी तुमची धर्मपत्नी आहे, मी बायको आहे तुमची। तुम्ही मला या रूमच्या बाहेर काढू शकत नाही, आणि मी तर आता इथेच राहणार, कोणी काहीही केलं तरी चालेल। आणि परत एकदा ते एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि नंतर मग यश आता कावेरीला बेडवरती उचलून ठेवतो आणि म्हणतो, कावेरी, तुम्ही बेडवरती काय करता? आत्ताच्या आत्ता खाली उतरा। तेवढ्यात कावेरी म्हणते, नाही, मी नाही उतरणार खाली, जोपर्यंत तुम्ही तुमच्या हाताने मला उचलून खाली ठेवत नाही तोपर्यंत मी नाही उतरणार। आता हे ऐकून पौर्णिमा म्हणते, काय आगाऊ पोरगी आहे ही, हिला कळतंय का कशी वागते? ते फसवून लग्न केलं आणि आता अशी वागते। यश आणि कावेरी यांची मात्र मध्ये छान गंमत चालू असते। ते फार हसत सगळं एन्जॉय करत असतात आणि या दोघींनाही वेड्यात काढत असतात। आता दोघं जण परत नाटक करतात आणि यश म्हणतो, कावेरी, तुम्ही जाणार नसाल ना तर मी जातो आता रूमच्या बाहेर, मला नाही राहायचं इथे। आणि यश आणि कावेरी मोठ्याने हसत असतात। तेवढ्यात यश आता बाहेर येतो आणि यमुना तिथून पळून जाते, पण मात्र पौर्णिमेला काही पळता येत नाही। ती म्हणते की माझं कानातलं हरवलंय। यश म्हणतो, कानातलं तर तुझ्या कानातच आहे ना। ती म्हणते, अरे काहीतरी हरवलंय, आणि घाबरून तिथून पळून निघून जाते। मात्र यश आणि कावेरी यांची चांगलीच मज्जा होत असते। तर मित्रांनो, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटतोय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आणि आमच्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।